म्हणजे रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे वेदर यू आर सिटिंग ॲट होम ऑर यू गो आउटसाइड तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आणि किती SPF 30चं मिनिमम 30 इज स्टँडर्ड. दुसरं लोक म्हणतात आज तर पावसाळी दिवस आहे, ढगाळ आहे, सनस्क्रीन लावणं जरुरीचं आहे का? तर ह्याच्यामागे असं असते की सूर्य तर आकाशात असतो, फक्त ढगामुळे आपल्याला दिसत नाही, पण त्याचे जे रेज असतात ते ढगातून पण पास होतात आणि आपल्या स्किनमध्ये पास होऊन ते त्रास देतात. म्हणून इरेस्पेक्टिव्ह ऑफ सीझन, उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, तुम्ही लावा. आणि तू म्हटलं ना SPF 30, तर आता आपण जेव्हा हॉलिडेजला जातो, कुठे ट्रेकिंगला जातो, समुद्रकिनारी जातो, स्नो क्लॅड माउंटन्सवर, तिकडे लाईट रिफ्लेक्ट होतो आणि त्रास डबल होतो, तेव्हा SPF वाढवायचा तुमचा. कारण तो नॉर्मल SPF 30 तो पुरेसा नाही होत. SPF जरा जास्त घेतला आणि चांगला थर लावला तर तुम्हाला खरंच प्रोटेक्शन मिळेल. किती वेळाने रिपीट करायचं ते? 2 तासांनी आयडियल. एव्हरी 2 hours? हो, बाहेर गेलं तर. आउटडोअर असेल म्हणजे आउटडोअर. पण तुम्ही इनडोअर असला तर जोपर्यंत घाम येऊन तो सनस्क्रीन निघत नाही ना, तोपर्यंत यू आर कम्फर्टेबल. पण स्विमिंगला जाताना आता त्याच्यात वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन असतात, वॉटरप्रूफ असतात. तर त्याप्रमाणे वॉटर रेझिस्टंट म्हणजे तो साधारण 40 मिनटं चालतो पाण्याखाली, 80 मिनिट म्हणजे वॉटरप्रूफ, पण 100% नाही. सो डिपेंडिंग तुम्ही पाण्यात किती वेळ राहता त्याप्रमाणे तो तुम्ही सनस्क्रीन लावा, थोडं तरी प्रोटेक्शन मिळेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. त्यामुळे हे आपण म्हटलं लावण्याचे सनस्क्रीन. नाव आय एम टॉकिंग अबाउट ओरल सनस्क्रीन्स. अच्छा, ओरल पण आहेत? ओरल म्हणजे आपले नॅचरल फूड्स, कॅरेट विच हॅज गुड अमाऊंट ऑफ कॅरोटीन्स विच इज खूपच छान सनस्क्रीन आहे. टोमॅटोज, कॅरेट्स, युअर अँटीऑक्सिडंट्स विच आर देअर इन रेनबो डाएट आपण म्हणतो ना, कलरफुल डाएट, कलरफुल सॅड, हे तुम्ही खाल्लं तर तुमचे इंटरनल सनस्क्रीन तयार होतं विच विल प्रोटेक्ट यू. म्हणजे एक असतो बाहेरचा आणि एक असतो इंटरनल. हे दोन्ही केलेत तुमचं तर तुमची स्किन नक्कीच चांगली राहील. म्हणजे कमिंग बॅक टू अगेन जे आपण खातो त्याप्रमाणे पण ते स्किनवर रिफ्लेक्ट होतं. येस येस येस. तर एक म्हणजे जसं तू सांगितलंस की काहीही झालं तरी सनस्क्रीन इज अ मस्ट. सनस्क्रीन, क्लेन्झर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन. तेच मी विचारणार होते, अशी रुटीन करा. स्किन केअर कशी घ्यावी? पहिलं तर क्लेन्झर तुम्हाला तुमच्या स्किनला जो सूट होतो तो घ्यावा. म्हणजे आता आपण हे सोप्स वर्सेस फेस वॉशेस म्हणतो, तर बाय अँड लार्ज सोप्स ना अल्कलाईन असतात, थोडेसे अल्कलाईन, म्हणजे pH इज मोर. आणि आपली स्किनची जी pH असते ना ती ॲसिडिक असते. त्यामुळे काय होतं, तुम्ही जनरल सोप्स लावले ना, म्हणजे तुमची स्किन सेन्सिटिव्ह असली तर ते अल्कलाईन होतात आणि हळूहळू स्किन रफ करतात आणि डाग येतात. पण तुम्ही न्यूट्रल सोप लावलात, pH न्यूट्रल सोप किंवा 5.5, दॅट सूट्स युअर स्किन सो वेल की तुमची स्किन नीट राहते. सो क्लेन्झर्स, माइल्ड क्लेन्झर्स. सेकंडली लोकांना ना असं सांगितलं की मॉइश्चरायझिंग साबण लावा, तर ते म्हणतात अरे आम्ही तो किती धुतला ना तरी तो करकरीतपणा येत नाही. आणि करकरीतपणा नाही आला म्हणजे त्यांना वाटते आपली स्किन मज्जा येत नाही. आणि करकरीत कशामुळे येतो? फक्त सोप्स विच आर अल्कलाईन विच आर ॲक्च्युली डॅमेजिंग युअर स्किन. कारण त्याची नॉर्मली जी ऑइली लेअर असते ती निघून जाते. तर मग त्यांना आम्हाला कन्व्हिन्स करावं लागते की तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे ना, म्हणून ती रिॲक्ट झाली आहे, तर तुम्ही असं लावून बघा. करकरीत होण्याची गरज नाही, एक ऑइली लेअर राहिली पाहिजे. ओके, तो झाला क्लेन्झिंगचा. इमिडिएटली विदिन 3 मिनिट. 1 मिनिट, क्लिन्झर आणि आपण जे आंघोळीला वापरतो शॉवर जेल किंवा हे, मग त्याच्यात मॉइश्चरायझर असायला पाहिजे का? असलं तर बरं होईल. म्हणजे वेगळं लावावं नाही लागत. काय काय जेल बेस्ड असतात, काय काय लोशन्स असतात, काय काय क्रीम्स असतात. तर आपल्या स्किनला काय सूट होते ते आपल्याला ठरवावं लागेल. आंघोळ केल्यानंतर करकरीतपणा नको आहे, सॉफ्ट लागलं पाहिजे. बेबी स्किन, मुलायम, तर असे आहेत आपल्याकडे क्लेन्झर सोप्स पण आहेत. आणि ज्यांची नॉर्मल स्किन आहे त्यांना कुठलाही सोप चालतो. पण जेव्हा स्किन डिझिजेस असतात तर त्यांनी केअरफुल राहावं लागतं. असं नाही की म्हणत की सगळे साबण वाईट, पण ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे, ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना ॲलर्जी आहे, ज्यांना एटोपी आहे, ज्यांना सोरायसिस आहे, त्यांनी फार काळजी घ्यावी लागते. दुसरं मग इमिजिएटली मी तर म्हणते की बाथरूममध्ये मॉइश्चरायझरचं ठेवायची. का? मॉइश्चरायझरचं एक प्रिन्सिपल ऑलवेज लक्षात ठेवलं पाहिजे की तो नॉर्मली डॅम स्किनवर लावायचा असतो, ड्राय स्किनवर नाही. ड्राय स्किनवर लावला त्याची एफिकसी कमी येते. पण तुम्ही ओला रुमाल, आंघोळीनंतर आपली स्किन दमट असते, तेव्हा तो मॉइश्चरायझर लावला ना तर तो नीट थोडा प्रमाणात ॲब्झॉर्ब होतो आणि आत जाऊन बराच वेळ राहतो.
अंघोळीनंतर बाहेर आला ते एक अर्धा पाऊण तासाने 1 तासाने लावला तर इफेक्ट तेच नाही राहत. म्हणून एक मॉइश्चरायझर बाथरूममध्ये ठेवून थंडीच्या सीझनमध्ये छान ल्युब्रिकेट करायचं. ड्राय स्किन असताना तुम्ही ओला रुमाल बाहेर आता दिवसातून काही 3-4 वेळा अंघोळ नाही करू शकणार. सो व्हॉट वी कॅन डू इज रुमाल घ्यायचा, ओला करायचा, स्किनवर लावायचा, ओला झाला मग मॉइश्चरायझर घेऊन लावायचा. आणि मॉइश्चरायझर लावताना एका डायरेक्शनमध्ये लावायचा, असा नाही का? कारण असं करताना आपले जे केस असतात ते उलट्या डायरेक्शनमध्ये जातात आणि क्लॉग होतात आणि तुम्हाला पुरळ येते. ज्या डायरेक्शन ऑफ द हेअर आहे त्या डायरेक्शनमध्ये लावला तर साईड इफेक्ट्स होत नाहीत. दॅट इज अबाउट मॉइश्चरायझर. सो स्किन केअरमध्ये क्लेन्झर, मॉइश्चरायझर आणि उन्हात जाताना सनस्क्रीन. आणि नुसतंच सनस्क्रीन कोणाला नाही आवडत कारण चिकट होतो तर तुम्ही छत्री वापरू शकता, हॅट वापरू शकता, गॉगल वापरू शकता अंडर आय सर्कलसाठी. आणि आजकाल तर एक ॲडव्हान्सेस आहे की कपडे पण UV प्रोटेक्टेड निघालेत. स्विमिंगला जाताना यू हॅव अ डिफरंट कॉस्ट्यूम विच आर UV प्रोटेक्टेड. आणि स्विमिंगला जाताना डबल त्रास होतो, आतमध्ये क्लोरीन असते, वरती ऊन असते, आपण काळे होतो. तर अशा वेळेला हे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचा थोड्या प्रमाणात नक्कीच उपयोग होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.